तुम्ही जेव्हा तिकडनं बाहेर आले ना, तुम्ही गाड्यांमध्ये बसले, तुमच्या बसेसमध्ये बसले आणि मला कोऑर्डिनेटरचा फोन आला की सर बसेस निघाले आहेत, क्लासरूममधले AC सुरू करून द्यायला लावा, मुलं येणार आहेत उन्हातून. आम्ही सांगितलं पुढे की यार AC लावून द्या त्या वर्गातले मुलं येणार आहेत. ठीक आहे. जेव्हा तुम्ही तिकडनं आले आणि वर्गात येऊन बसले, तर तुम्हाला फील झालं की यार वर्गाचं तापमान काहीच कमी झालेलं नाही आहे. जे आपण बाहेरनं फील करून आलो तेच तापमान वर्गात आहे. याचा अर्थ असा होतो की वर्गातला AC लागलाच नाही आहे. पॉईंट आहे, मोमेंट आहे भाई, मोमेंट आहे. जर तुम्हाला वाटलं की यार एकही समजा बाहेर जे फील केलं आपण उन्हात आणण्याचं जे फील केलं तेच वर्गात बसून पण करतोय, याचा अर्थ वर्ग थंड झालेला नाहीये, याचा अर्थ एसीच लागलेला नाही. नमस्कार, मी मयूर ध्वज स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथं का बरं जमलोय, तर मॅथ्स सोपं करायला जमलोय आणि तुम्ही सोपं केलेलं मॅथ्स शिकून घ्यायला किंवा ऐकायला जमलेले आहेत. कारण आपल्याकडं मॅथ्स सोपं केलं जातं, मॅथ्स फील करून दिलं जातं. तर आजपासून प्रोबॅबिलिटी चॅप्टरच्या पायाभरणीला, कन्सेप्च्युअल पायाभरणीला आपण सुरुवात करतोय. ठीक आहे. आता एखादी गोष्ट होणे, सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. सपोज आपण क्रिकेटची मॅच बघत असतो बऱ्याचदा. ठीक आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच चालू असते. ठीक आहे. तर जेव्हा टॉस पडतो ना पोरांनो, तर तो टॉस पडताना स्क्रीनवरती म्हणजे टॉस पडल्यावरती व्हॉट एव्हर टॉस कोणी पण जिंकू द्या, समजा रोहितने टॉस जिंकला किंवा हारला, जे काय असेल ते, तर कोणी पण बॅटिंगला आधी येऊ नंतर येऊ तो काय मॅटर नाही. परंतु मॅचचा जेव्हा पहिला बॉल पडत असतो ना, पहिला बॉल जेव्हा मॅचचा पडत असतो, तर त्यावेळेस दोन्ही टीमचे जिंकायचे चान्सेस अर्धे अर्धे असतात. तुम्ही स्क्रीनवर बघा ना, असं काहीतरी दिलं असतं बघा, ते एक मीटर असतं, इथं 50% असतं आणि इथं पण 50% असतं. ठीक आहे. असं काहीतरी झालेलं असतं ते. त्यांनी म्हणजे पहिला बॉल पडताना काय सांगू शकत नाही आपण, इंडिया जिंकेल हे पण 15 म्हणजे इथं विन असतो, इथं लॉस असतो, दोन्ही पण 50-50% असतं. मग नंतर हळूहळू जेव्हा समजा रोहित आणि विराटने समजा बॅटिंग करायला चालू केली, धडाधड स्कोर पुढं सरकवला, तर विनचा स्कोर इकडे निघून जातो 80% पर्यंत, किंवा असं म्हणू आपण त्याला, विन इथे कुठं तरी निघून जातो. म्हणजे 80% विन आणि 30% लॉसचे 20% लॉसचे चान्सेस असतात पर्सेंटेजमध्ये. पर्सेंटेजमध्ये. परंतु अचानक समजा एखादा ऑस्ट्रेलियाचा बॉल, समजा लेट्स से मिचेल स्टार्क होता, तो आला आणि त्यांनी समजा एका ओव्हरमध्ये विकेट काढले, समजा विराटही गेला, रोहितही गेला आणि समजा सूर्यकुमार पण गेला, तर अशा केसमध्ये तुम्ही मीटर ना परत तिकडे सरकता. असं इंडिया येते 40% आणि ऑस्ट्रेलिया जाते परत लेट्स से 60%. म्हणजे जिंकायचे चान्स परत 40% होता आणि हारायचे चान्स परत 60% होता. असं काहीतरी होतं. हे प्रत्येकाने बघितलं असेल कॉमनली. ते मीटर असं फिरत असतं इकडं तिकडं हा ना. तर याच्यातून शिकायचं काय माहिती का आपल्याला, इंडिया विन आणि इंडिया लॉस. तुम्ही इथं बघा, दोघांची पण बेरीज 100% होती, 100%. इथं पण बेरीज 100% अशी होती आणि इथं पण बेरीज 100% अशी होती. 100% म्हणजे काय, 100/100. म्हणजे त्याचं उत्तर दोन येतं, 100/100. आणि 100% म्हणजे काय, टक्के म्हणजे डिवाइड बाय 100 टाकतो आपण, याचं उत्तर आलं 1. हा ना. आता याच्यावरनं शिकायची गोष्ट काय माहिती का, प्रोबॅबिलिटीच्या क्वेश्चनचं उत्तर काय 0 किंवा 1 मध्ये असणार आहे. समजा इंडियाने जर मॅच जिंकली ना, तो स्कोर असा येतो, इथं विनिंग 100% येऊन जातं. आणि जर समजा इंडिया मॅच जर हारलं, तर लॉस इकडे विनिंग इकडे येतं 0% वरती. अरे जिंकलो तर 100%, हारलो तर 0%. मग इंडिया जिंकेल किंवा हारेल, इंडिया जर जिंकलं तर 100% म्हणजे 100/100 म्हणजे उत्तर 1 येतं. आणि इंडिया जर हारलं तर 0% म्हणजे 0/100चं उत्तर येतं 0. याच्यावरनं मला फार महत्वाची गोष्ट कन्क्लूड करायची आहे, जी समजून सांगायची आहे. एखादी गोष्ट होणे प्लस न होणे याची बेरीज काय 1 असते. याच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज काय 1 असते. एखादी गोष्ट होणे आणि न होणे याची बेरीज काय 1 असते. सपोज मी जर म्हटलं का इव्हेंट A इज इक्वल टू इंडिया विन, तर मला असं वाटतं याच्या कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट काय होऊ शकते, याच्या उलटी इव्हेंट काय होऊ शकते, याच्या उलट बाजूला काय होऊ शकतं, इंडिया लॉस. लॉस याच्या कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आहे ना. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटला आपण A डॅश दाखवत असतो. A म्हणजे इंडिया विन, A डॅश म्हणजे इंडिया लॉस. आणि याच्यावर मला समजतो मी, हे जर तुम्हाला कळलं असेल ना, इथून हे कसं आलं, याच्यावरून मी लिहू शकतो P ऑफ A प्लस P ऑफ A डॅश इज इक्वल टू काय 1 असतो. आणि हा फॉर्म्युला रामबाण उपाय चॅप्टरचा, रामबाण गोष्ट आहे की याच्यावरतीच कॉन्सेप्ट डिपेंड आहेत चॅप्टरच्या.
ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मला असं वाटतं एखादी गोष्ट म्हणजे याला समराईज जर करायचं झालं ना, प्रोबॅबिलिटी ऑफ एखादी गोष्ट होणे, एखादी गोष्ट होणे प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एखादी गोष्ट न होणे इज इक्वल टू काय 1 असतो. एखादी गोष्ट होईल प्लस न होईल याची प्रोबॅबिलिटी काय 1 असते. आणि दुसरी गोष्ट प्रोबॅबिलिटीचं उत्तर काय 0 to 1, 0 आणि 1च्या मध्ये बिलॉंग करतं काय. इंडिया हारली तर प्रोबॅबिलिटी 0 असते, म्हणजे जिंकायची. इंडिया हारली म्हणजे जिंकायची प्रोबॅबिलिटी 0 आणि इंडिया जिंकली म्हणजे जिंकायची प्रोबॅबिलिटी काय 100%. सो प्रोबॅबिलिटीच्या क्वेश्चनचं उत्तर काय 0 आणि 1च्या मध्येच असतं. जर तुमचं उत्तर निगेटिव्ह मध्ये आलं, समजून घ्यायचं उत्तर चुकलेलं आहे. जर तुमचं उत्तर 1च्या पुढे गेलं, 1.2, 1.001 असं काहीतरी आलं तरी पण उत्तर चुकलेलं आहे. कारण की प्रोबॅबिलिटीच्या क्वेश्चनचं उत्तर कायम 0 आणि 1च्या मध्येच असतं, त्याच्या अलीकडं पलीकडे जात नाही. एखादी गोष्ट होईल म्हणजे एखादी गोष्ट नाही होणार 0% किंवा होईल 1%. समजा एखाद्या गावातला माणूस, एकदम रॅन्डम म्हातारा माणूस आहे गावातला, टोपीवाला, शेतात चाललाय तो, ठीक आहे. आणि त्याला जर विचारलं, तुम्हाला म्हटलं की अहो हा आमचा 12वीचा विद्यार्थी आहे, 11वीचा विद्यार्थी आहे, हा 12वीला काय होईल असं, तर तो काय सांगू शकतो, त्याला काहीच माहित नाही, त्याला गद्यपद्यच नाही. तुम्हाला काय एक तर पास होईल किंवा नापास होईल, त्याला काय माहिती. तुमचं IQ त्याला माहित नाही ना. तुम्ही कशी मेहनत करताय किंवा तुम्ही किती अभ्यास करताय, तुम्ही खरंच अभ्यास करतायत का नुसता टाइमपास करताय, नुसतं क्रिकेट खेळताय, त्याला काहीच माहित नाही. तो काय म्हणाल, एक तर हा पोरगा पास होईल किंवा नापास होईल, दोनच गोष्टी होतील. पास झाला तर 100% पास, एक प्रोबॅबिलिटी पास व्हायची, आणि जर फेल झाला तर 0%. म्हणजे तुमचं उत्तर काय 0 ते 1च्या मध्येच त्याचं डिफाईन असतं. ठीक आहे. आता एवढी बडबड जी मी केली ना, याच्यावर एक प्रॉब्लेम समजून घेऊ आपण. एक कन्सेप्ट अजून मला सांगायची आहे. ठीक आहे, क्वेश्चन समोर आहे. कन्सेप्च्युअली खूप चांगला क्वेश्चन आहे, समजून घ्यायचं. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही सगळे विद्यार्थी माझ्या वर्गातले, तुम्ही कुठेतरी बाहेर एखाद्या कंपनी व्हिजिटला गेले आणि एकदम मे महिन्यातले दिवस होते, खूप कडक उन्हाळा होता, रंधरंत ऊन होतं. ठीक आहे. तुम्ही जेव्हा तिकडून बाहेर आले ना, तुम्ही गाड्यांमध्ये बसले, तुमच्या बसेसमध्ये बसले, आणि मला कोऑर्डिनेटरचा फोन आला की सर बसेस निघाले आहेत, क्लासरूम मधले AC सुरू करून द्यायला लावा, मुलं येणार आहेत उन्हातून. आम्ही सांगितलं पुढे की यार AC लावून द्या, त्या वर्गातले मुलं येणार आहेत. ठीक आहे. जेव्हा तुम्ही तिकडनं आले वर्गात येऊन बसले, तर तुम्हाला फील झालं की यार वर्गाचं तापमान काहीच कमी झालेलं नाहीये. जे आपण बाहेरनं फील करून आलो तेच तापमान वर्गात आहे. याचा अर्थ असा होतो की वर्गातला AC लागलाच नाहीये. पॉइंट आहे, मोमेंट आहे भाई, मोमेंट आहे. जर तुम्हाला वाटलं की यार एकही, समजा बाहेर जे फील केलं आपण, उन्हात तानाचं जे फील केलं तेच वर्गात बसून पण करतोय, याचा अर्थ वर्ग थंड झालेला नाहीये, याचा अर्थ ACच लागलेला नाहीये. याच्या उलट जर मी असं बोललो की तुम्ही वर्गात आल्या तुम्हाला दरवाजा उघडल्या वाटलं की हा यार आता जरा बरं वाटतंय ना. म्हणजे तुम्ही कधी ACच्या रूममध्ये गेल्या असं तुम्हाला कळून जाईल की ACच्या रूममध्ये गेल्या लगेच फील होतं आपल्याला की हा ओके नाव, राईट, इट्स ओके नाव. की मग तुम्ही जेव्हा वर्गात एंटर केलं ना, तेव्हा तुम्हाला कळलं की यार हा आता गार वाटतं, आता बरं वाटतंय. परंतु आता गार वाटतं हे वाक्य वापरण्यापूर्वी AC कडे समजा न बघता, किंवा समजा AC आपण लपवले इन द सेन्स की ACच्या अवतीभोवती आपण समजा असे काही फोटोज किंवा मोटिवेशनल कोट लावले, तुम्हाला AC दिसत नाही वर्गातले कुठे आहेत ते, तर तुम्ही वर्गात आले, तुम्हाला थंड वाटलं, गार वाटलं, तुम्ही सांगू शकता का की वर्गातले नेमके किती AC लागले होते? 3 पैकी नाही सांगू शकत. अरे 3 पैकी 1 जर AC लागला असेल तरी तुम्ही येईपर्यंत वातावरण गार करून ठेवलं असेल. 3 पैकी 2ही लागले तरी वर्गातलं वातावरण गारच झालेलं असणार आहे, आणि 3 पैकी 3 पण लागले तरी वर्गातलं वातावरण गार झालेलं असणार आहे. मग हे जज करता येत नाही ना आपल्याला. परंतु जर समजा वर्गात आल्यावर तुम्हाला वाटलं की यार काहीच फरक वाटत नाही, बाहेर जे होतं तेच इथे आहे, तुम्ही हे ठामपणे सांगू शकता की एकही AC लागलेला नाहीये सर. याच्या उलट जर तुम्हाला फील झालं की हा टेम्परेचर आता ओके झालंय, तर तुम्ही सांगू शकत नाही की एक AC वर्कआउट झालता का, 2 झालते का, 3 झालते. ह्या माझ्या गोष्टीचा सारांश तुम्ही लक्षात ठेवा फक्त, याचा इथं वापर होणार आहे आता आपल्याला. ओके, आता मेन क्वेश्चन करतो. त्याने असं म्हटलं की रूम हॅज 3 सॉकेट्स फॉर द लॅम्प्स. फ्रॉम द कलेक्शन ऑफ 10 बल्ब्स 6 आर डिफेक्टिव्ह.
10 बल्ब होते, 10 पैकी 6 डिफेक्टिव्ह होते आणि त्यापैकी मग 4 वर्किंग वाले असतील, बरोबर ना. इन द नाईट पर्सन सिलेक्ट 3 बल्ब्स, 3 बल्ब सिलेक्ट केले. व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ, पूर्ण बघा सॅम्पल स्पेस ड्रॉप घ्यायला लागेल, सॅम्पल स्पेस आहे ना, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. पूर्ण त्याने 10 पैकी 3 बल्ब चॉईस केले, 10 पैकी 3. 10 पैकी 3 म्हणजे काय, 10C3. याचं उत्तर आपण असेल 10 पैकी 3 घर खाली आहे, 10, 9 आणि 8, 3, 2 आणि 1. ठीक आहे. 3 त्रिक 9, 2 चौक 8, 4 त्रिक 12, 2 120. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस तुमचा बसला इथे 120. ठीक आहे. सॅम्पल स्पेसचं काम उडवलं, सॅम्पल स्पेस लागणारच आहे आपल्याला. पुढे चला. त्यांनी असं म्हटलंय का रूम इज डार्क, रूम मध्ये उजेडच नाही पडला, रूम स्टील डार्क आहे. अरे एसी लागलाच नाही ना, तापमान गरम म्हणजे गरमच्या गरमच आहे. तुम्ही ठामपणे सांगू शकता की यार तिन्ही एसी वर्क झालेच नाही किंवा लागलेच नाहीये. जर रूम डार्क जर असेल त्याचा अर्थ तिन्ही सॉकेटमधले तिन्ही पण बल्ब खराब व्हायला लागले होते, म्हणून ती गोष्ट बोललो तुम्ही. जर रूम इज स्टील डार्क याचा अर्थ ज्या 3 सॉकेटमध्ये 3 बल्ब जे आपण टाकले ना ते तिन्ही बल्ब डिफेक्टिव्ह निघाले असणार आहे, खराब निघाले असणार आहे. याचा अर्थ केस 1 साठी 1चं उत्तर झालं. इव्हेंट ए म्हणजे होती रूम इज स्टील डार्क, रूम इज डार्क. याचा मध्ये अर्थ असा होतो की डिफेक्टिव्ह बल्ब्स सिलेक्टेड, डिफेक्टिव्ह बल्ब्स सिलेक्टेड. डिफेक्टिव्ह बल्ब डिफेक्टिव्ह होते किती, 6 पैकी चॉईस किती केले, 3च केले होते आपण. ते 3 डिफेक्टिव्ह मधले लागले. डिफेक्टिव्ह म्हणजे 6 पैकी 3 लागले होते. 6 पैकी 3 म्हणजे 6, 5 आणि 4 डिवायडेड बाय 3, 2 आणि 1. 3 दुने 6 ला 6 उडाला, 5 चौक 20. तुमचा नंबर ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू आला 20. ठीक आहे. कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, आकडे नंतर होत राहणार आहे, आकड्यांचं कळून जाईल. कन्सेप्ट लक्षात घ्या. जर समजा रूम स्टील डार्क आहे, रूम मध्ये स्टील अंधार पडलेला आहे, याचा अर्थ सगळे बल्ब खराब वाले सिलेक्ट झाले होते. खराब बल्ब किती होते, 6 होते. 6 पैकी 3, तसे 3 सिलेक्ट करतो ना आपण, 3 केले होते. सॅम्पल स्पेस तुम्हाला माहिती झालं 10 3, इकडे आले 6 पैकी 3. याची प्रॉबिलिटी आली, प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू मग सॅम्पल स्पेस 120 होता, त्यापैकी 20. मग याचं उत्तर लिहायचं का 20 का 20 1 पैकी बाय 6 आलं याचं उत्तर. ठीक आहे. सगळ्यात मेन विषय आता चालू होणार आहे, विच इज क्वेश्चन दुसरा. रूम इज लाइटन, रूम मध्ये प्रकाश पडले असते म्हटले. अरे पण रूम मध्ये प्रकाश पडलाय तर तो एका बल्बाने पण पडू शकतो. हा कमी असेल प्रकाश, एका बल्बाचा कमी असेल. अरे पण थोडा का वेळा पडलाच आहे ना, ते पंथी सारखं झालं ना, ते पंथी अंधाराला नष्ट करते असं काहीतरी कोट येते मोटिवेशन वाला. छोटीशी पंथी पण अंधाराला नष्ट करू शकते. अरे मग एक बल्ब लागला असेल किंवा 2 लागले असेल किंवा 3 लागले असेल, रूम मध्ये प्रकाश पडलाय याच्यासाठी कुठलंच प्रमाण नाहीये. तुम्हाला वर्गात आल्या आल्या थंड वाटलं होतं, तुम्हाला कळलं नाही एक एसी सरांनी लावला होता की 2 लावले होते का 3 लावले होते. रूम थंड झालं हे गरजेचं आहे. रूम मध्ये लाईट येणं गरजेचं आहे. एका बल्बाचा असेल किंवा 2चा असेल किंवा 3चा असेल. समजून घ्या कन्सेप्ट काय याचा. सो इव्हेंट बी असली तुम्ही, रूम इज लाईटन म्हणजे काय, एकतर एक बल्ब चांगला असेल, एक बल्ब चांगला 2 खराब है ना, म्हणजे एक वर्किंग वाला 2 डिफेक्टिव्ह, किंवा 2 वर्किंग वाले 1 डिफेक्टिव्ह असेल, किंवा तिन्ही वर्किंग वाले असतील. 1 वर्किंग 2 डिफेक्ट म्हणजे 1 चांगला तरी पण लाईट पडणारच आहे, 2 चांगले तरी पण लाईट पडणार आहे, 3 चांगले तर लाईट ऑफकोर्स असाही पडणारच आहे, बरोबर ना. मग 1 चांगला, 1 वर्किंग वाला होता. वर्किंग वाले बल्ब होते 4 पैकी 1 इथं आला, इंटू 6 पैकी 2 डिफेक्टिव्ह इथं लागले, 6C2, बरोबर ना. केसेस घेतले आपण, म्हणून केसेस घेतल्यावरती प्लस करतो आपण, माहित होतं आपण केसेस घेतल्यावरती प्लस करतो. 2 वर्किंग म्हणजे काय, वर्किंग वाले होते 4 पैकी 2 आणि डिफेक्टिव्ह 1 होता, 6 पैकी 1, 6C1 प्लस 3 पैकी 3 वर्किंग वाले 4 पैकी 3 इथं आला. ठीक आहे. याचं उत्तर आलं 4. 6 पासून 2 घर खाली 6 आणि 5, 6 पंचे 30/2 म्हणजे आलं उत्तर 15, प्लस 15 चौक 60 होतो बरं का इथे. 4 पासून 2 घर खाली जा, 4 आणि 3 4 त्रिक 12/2 म्हणजे 6, इथं पण 6, याचं उत्तर आलं 36, प्लस याचा जुळा भाऊ विसरू नका, जुळ्या भावाला विसरू नका, हरवला असेल त्याला शोधून आला. याचा जुळा भाऊ होतो 4C1, त्याचं उत्तर येतं 4. मला असं वाटतं 36 आणि 4 40, 40 आणि 60 100 म्हणजे याचं उत्तर येतं 100. सो याची झाली प्रॉबिलिटी. सो इथं आता थोडा बोर्डचा प्रॉब्लेम आहे आपला, बोर्ड कमी, वेल कॅच, वेल डन. प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू आला
100/120. कन्सेप्ट एवढीच होती का रूममध्ये लाईट पडला म्हणजे एक बल्ब लागल किंवा 2 लागल किंवा 3 लागल. ॲटलिस्ट एक तरी लागल, ॲटलिस्ट एक लागला. बरोबर. रूममध्ये अंधारच होता, डार्क होता रूम, म्हणजे याचा अर्थ एकही लागला नव्हता. हे या चॅप्टरचं थीम आहे. पुढचा व्हिडिओ चालू करताना मी याच्याने चालू करणार, याचा फॉर्म्युला लिहून देईल तुम्हाला. हालाकी आत्ताच लिहून देतो, 1-2 मिनिटं द्या. इथे लिहितो मी, इथे. रूम डार्क, रूम मध्ये अंधार, याचा अर्थ ऑल डिफेक्टिव्ह, 100% डिफेक्टिव्ह, सगळे बल्ब डिफेक्टिव्ह. रूम मध्ये लाईटन, रूम मध्ये प्रकाश पडल्याचा अर्थ ऍटलिस्ट एक वर्किंग वाला असेल, कमीत कमी एक तरी बल्ब लागला असेल, किंवा 2 किंवा 3, याचा अर्थ असा होतो. आणि पुढे जाऊन सांगतो, रूम मध्ये प्रकाश पडणं आणि रूम मध्ये अंधार असणं म्हणजे प्रकाश न पडणं, म्हणजे याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ रूम लाईटन प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ रूम डार्क इज इक्वल टू 1. कारण प्रकाश पडणं आणि प्रकाश न पडण्याची प्रोबॅबिलिटी काय 1 असते, हे आपण शिकलो होतो. ठीक आहे, एवढं बोलतो आणि थांबतो. आपल्या पुढच्या व्हिडिओ करता भरपूर पायाभरणी करून ठेवली आपण गोष्टींची. आता पुढे जाऊया आपण. थँक्यू सो मच.